1 सप्टेंबरपासून स्मार्ट कार्ड नसेल तर सवलतीच्या दरात प्रवास करता येणार नाही, असं परिवहन मंत्र्यांनी जाहीर केलेलं असताना कुडाळ बसस्थानकात असलेलं कार्ड वितरण केंद्र 2-2 दिवस बंद ठेवून प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. त्यामुळे या स्मार्ट कार्डचे प्रमुख लाभार्थी असणारे ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्यात रोष वाढलाय. या गोष्टीची युवासेना जिल्हा प्रमुख तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक मंदार शिरसाट यांनी दखल घेत स्मार्ट कार्ड वितरण केंद्राला आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भेट दिली. प्रवाशांना वेठीस धरण्याच्या या प्रकाराचा मंदार शिरसाट यांनी निषेध करत कार्ड वितरण व्यवस्थेत सुधारणा नाही झाली तर एसटीच्या अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा दिलाय. सध्या शेतीची कामं जोरात सुरू असताना सुद्धा नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक स्मार्ट कार्ड काढण्यासाठी वेळ काढून बस स्थानकाकडे येत आहेत. तालुक्याच्या ठिकाणी प्रवासासाठी एसटी महामंडळ हाच एकमेव मुख्य पर्याय असल्यानं कार्ड वितरण केंद्रावर मोठी गर्दी होते. मात्र तासनतास ताटकळत राहिल्यानंतर सुद्धा स्मार्ट कार्डच्या कार्यालयाला कुलूप पाहायला मिळतंय. लांबच्या गावांमधून प्रवास करून येणाऱ्या वृद्धांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जात असून प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. स्मार्ट कार्ड योजनेत सुरुवातीपासूनच गोंधळ आणि ताळमेळाचा अभाव दिसून आलाय. या कामाचं कंत्राट खासगी कंपनीला दिलं असल्यानं आमचा यात काही संबंध नाही असं सांगून एसटी कर्मचारी आणि प्रशासन आपली जबाबदारी झटकतंय. त्यामुळे या कंत्राटदारावर आणि कर्मचाऱ्यांवर महामंडळाचा अथवा प्रशासनाचा कोणताही अंकुश उरलेला नाही असा आरोप नागरिकांनी केलाय. मी काल आलो, काल ऑफिस बंद, आज आलो, आज ऑफिस बंद. आम्ही करायचं काय? आमची जेवणाची सोय करा सर्व अधिकाऱ्यांनी, नाही तर आमची कार्डाची सोय करा वेळेत, एवढी माझी विनंती आहे. 20 झाले इल्यार आमका सांगल्यानी फोन करतो मग नेऊ घ्यावा. 22 तारखे येऊ सांगले. मी काल येऊन गेलोय तर ते नाही बंद होता, पण आज येवले, आज पण बंदच आहे. पिंगुळेसून इलोय मी 2 तास, त्या दिवशी 2-3 तास थांबले काढताना. कामाची माणसं आम्ही किती वेळ थांबणार? आज मी आता इलोय ओरोशीसून मी येले आता. आता काय सांगतो? आता काय तर सगळं नाहीच असत, बंदच आहे ना. स्मार्ट कार्ड वितरण कार्यालयाला कुलूप असल्याचं पाहून गुरुवारी नगरसेवक मंदार शिरसाट यांनी कुडाळ बस स्थानकावर जाऊन एसटी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी या कारभाराबद्दल तीव्र खंत आणि तक्रार व्यक्त केली. सगळे बंद केलेत की काय झोपेचं सोंग येत हे लक्षात येत नाही. वारंवार आपण बघितलं असेल तर आपल्या सगळ्या प्रसार माध्यमातून असून देत आणि वेळोवेळी विषय उठवलेला आहे. आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून देखील गेल्या आम्ही 15 दिवसापूर्वी हा विषय उचलला होता. आणि आज बघाल तर गेले 2 दिवस हे केंद्र बंद आहे. सध्या शेतीचे दिवस आहेत, लोक कामधंदे टाकून या ठिकाणी येतात. ज्येष्ठ नागरिक असतील, अपंग असतील, त्यांची हेळसांड ही एसटीच्या मार्फत मुद्दामून केली जाते का? आमचा प्रश्न आहे. शासन सांगतंय आम्ही लोकांना ह्या योजना देतोय, त्या योजना देतोय, पण आपण जर तळागाळात बघितलं तर या योजनांचा फज्जा उडालेला या ठिकाणी दिसतोय. गेले ते 15 दिवस या ठिकाणी बघतोय की शासनाकडनं योजनेचा फज्जा उडालेला दिसतो आणि वारंवार सूचना दिल्या होत्या. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक देखील ताटकळत आहेत. जर यांच्या कामामध्ये सुधारणा नाही झाली तर उद्या आम्ही एसटी डेपो मॅनेजरला निश्चितच शिवसेनेच्या माध्यमातून घेराव घालणार आहोत. दूरवरून उपाशी पोटी येणाऱ्या या ज्येष्ठ नागरिकांच्या जेवणाची आणि राहण्याची सोय हे प्रशासन करणार आहे का? अशा बेजबाबदार माणसांना कंत्राट दिलंच कशाला? असा थेट आणि संतप्त सवाल उपस्थित करत शिवसेना पदाधिकारी आणि जमलेल्या वृद्धांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. परिस्थिती इतकी बिकट झाली होती की नागरिक बस स्थानक परिसरातील स्मार्ट कार्ड कार्यालयाला कुलूप ठोकण्याच्या तयारीत होते. 6 तारीखला बोलवलं, 8 तारीख मी त्या दिवशी बोललोय त्यांना, त्याने आमच्या बोलायचं किती तारखेला काढलं हे बघा, हे बघा थर्ड पार्टी दिल्यामुळे आम्ही पण म्हणजे प्रायव्हेट माका सांगा ती सांगा ती वेळ पब्लिकने आहे का तिच्या यावेळी शिवसेनेचे राजन नाईक आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एसटीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या सर्व प्रकरणाची तात्काळ चौकशी करून कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. मात्र एसटी व्यवस्थापनानं हा विषय लवकरात लवकर सोडवला नाही तर आगामी काळात तीव्र आणि कठोर आंदोलन छेडण्याचा इशारा नगरसेवक मंदार शिरसाट यांनी दिलाय.